म्हणजे एक सामाजिक कार्य करण्याची. त्यांनी टायगर ग्रुपनं मला एक सामाजिक जाण आणि सामाजिकची बांधिलकी आणि दुसऱ्या प्रति प्रेम शिकवलं. आणि महाराष्ट्र गावागावात कोपऱ्यात लखनदा माने म्हणजे एक पोहोचवलं गेलं. हो 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 अगदीच. आणि खेड्या गावात टायगर ग्रुपची नाळ आहे. तर मुलं आहेत, पोरं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. एक सामाजिक बांधिलकी आणि ती सामाजिक कार्य करण्याची आवड मला टायगर ग्रुप मधूनच लागली. की काय नाही झालं आपल्याकडून, आपण असतानाच गरीब, आपल्यालाच कुणाची तरी मदतीची गरज आहे, पण त्यातून पण काहीतरी देता येतंय लोकांना, ती टायगर ग्रुपकडून मी शिकलो. सुरुवातीच्या काळात जे तुमचे व्हिडिओ बघत होतो त्या छोट्या मोठ्या गोष्टी देण्याचं जे समर्पण होतं ते दिसत होतं. आणि तानाजी भाऊंशी माझाही चांगला कनेक्शन आहे, कॉन्टॅक्ट आहे आणि तो तळागाळापर्यंत पोहोचलेला ग्रुप आहे. बरोबर. आणि तीच प्रेरणा घेऊन जर तुम्ही इथपर्यंत आलाय तर ती कंटिन्यू पुढे राहणार आहे 100%. मला ग्रुपने भरपूर काय दिलं, ओळख दिली, एक चांगलं विचार म्हणण्यापेक्षा एक चांगले सामाजिक, दुसऱ्याबद्दल एक सहानुभूती, एक सामाजिक कार्य मला आवड निर्माण करून दिली. का आपल्यापाशी काही नसलं तरी एखाद्याला आधार देऊ शकतो, एक दिलासा देऊ शकतो. काहीच नसलं तर एक पाण्याची बाटली आपण वाजवू शकतो, हे एक मला त्यांनी शिकवलं. आणि आपले टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय तानाजी भाऊ जाधव यांनी देखील याच्या पाठीमागं त्यांचा सुद्धा मोठा हात आहे. किंवा एक मला मार्गदर्शन असेल, वेळोवेळी मला फोन करतात, दादा असं दादा तसं, म्हणजे प्रत्येकाची साथ आहे. आणि इथपर्यंत व्यवस्था प्रत्येकाची साथ आहे. आणि महत्वाचं टायगर ग्रुपचा जवळजवळ 50% म्हणेन. क्या बात.